माझी योजनामध्ये आपल्या सर्व भगिनींचे मनापासून स्वागत आहे। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। ही योजना राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू केली होती। पण आता या योजनेची अधिक कठोर पडताळणी करण्यात आल्यामुळे निकषांची पूर्तता न करणाऱ्या तब्बल 26,34,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। त्यामुळे या महिलांना मिळणारा पुढील लाभ सध्या थांबवण्यात आला आहे। रक्षाबंधन गिफ्टच्या माध्यमातून कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। या महिला अपात्र का ठरल्या? शासनाने ही योजना अधिक पारदर्शक आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचवावी यासाठी कठोर पडताळणी सुरू केली आहे। यामुळे खालील प्रमुख कारणांमुळे अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। उत्पन्नाची अट: जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। सरकारी नोकरी: कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास त्या महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही। इतर योजनांचे लाभार्थी: संजय गांधी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे। चारचाकी वाहन: कुटुंबात ट्रॅक्टर सोडून इतर कोणतंही चारचाकी वाहन असल्यास त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। चुकीची माहिती: अर्जासोबत खोटी किंवा चुकीची माहिती सादर करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यात आली आहे। पात्र भगिनींसाठी आनंदाची बातमी: रुपये 3,000 मिळणार? ज्या महिला या सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्या आहेत त्यांच्यासाठी मात्र एक मोठी आनंदाची बातमी आहे। सध्या जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे। जुलै महिना लवकरच संपणार असून लगेचच रक्षाबंधन सण येत असल्याने अनेक महिलांनी माझी योजनाच्या माध्यमातून सरकारकडे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची मागणी केली आहे। सरकारने या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी दोन्ही महिन्यांचा हप्ता म्हणून रुपये 3,000 बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे पात्र महिलांना एकाच वेळी मोठी आर्थिक मदत मिळू शकते, ज्यामुळे त्यांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळेल। तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेच्या पासबुकची नोंद करू शकता किंवा बँकेच्या SMS ची वाट पाहू शकता। तुम्ही